नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये आकलन प्रकरण पहिलं आकलन अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 13 पर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहेत स्वाध्यायामधले. आता प्रश्न क्रमांक 14वा पाहूयात. प्रश्न बघा. खरखर, भरभर, परकर, सैरभैर, भरकन, गरगर, कारभार, सरसर या शब्दामध्ये अनुक्रमे 15 व 5 वेळा आलेले अक्षर कोणते? आता बघा, र अक्षर किती वेळा पहिला पर्याय एक चेक करू आपण. 15 आणि र आणि क. र अक्षर किती वेळा आले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 वेळा आलेले आहे. आता क अक्षर किती वेळा आले बघू. 1 2 3 वेळा आले क, त्यामुळे पहिला योग्य नाही. आता भ अक्षर किती वेळा आले बघा. 1 2 3 4 5 वेळा आलेले. आपल्याला अनुक्रमे 15 आणि 5 सांगितले. त्यामुळे सुरुवातीला र पाहिजे होतं आणि नंतर भ असते तर 15 आणि 5 झाले असते, परंतु पहिलं भ आहे आणि नंतर र आहे, त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे बघा. पहिले सुरुवातीला र आहे, र मध्ये 15 अक्षर आहेत आणि भ मध्ये 5 आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. तिला गायन शिकवायचे होते म्हणून ती आमच्या शाळेत आली. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? याच्यामध्ये बघा, सर्वनाम कुठले कुठले आहेत पाहू. तिला, ती आणि आमच्या हे तीन सर्वनाम आहेत. सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम किती? 3. आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम कुठले किती? 1. याच्यामध्ये तीमध्ये एकच अक्षर आहे. यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? 2चा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य. कैवल्य, कानन, किंचित, कुंकू, कौशल्य हे शब्द अक्षर विल्ले क्रमानुसार मांडल्यास क्रमवार तिसरा शब्द कोणता? आता बघा, अक्षर क्रमानुसार मांडायचे म्हणजे अक्षर विल्ले वर्णानुसार मांडायचे. पहिल्यांदा काय येते? कानन, क. म्हणजे आपण बाराखडीमध्ये कसं पहिल्यांदा काना, नंतर पहिली वेलांटी, नंतर दुसरी वेलांटी, त्याप्रमाणे मांडायचं. आता पहिल्यांदा कानन, नंतर वेलांटी असते किंचित, नंतर उकार कुंकू, नंतर 2 मात्रे कैवल्य आणि शेवटी कौशल्य. याच्यामध्ये तिसरा शब्द कुठला आहे? कुंकू. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य. दास विस्तवी राहतो, मेघ होऊनी वाहतो, खडपात तळपात बीजांकुरी पालवतो. या काव्य पंक्तीत इकारांत शब्दापेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत? आता इकारांत शब्द कुठले कुठले आहेत? विस्तवी, होऊनी, दुसऱ्या वेलांटी इकारांत म्हणजे बीजांकुरी, हे 3 आहेत इकारांत शब्द. तीन आहेत. आणि अकारांत शब्द किती आहे? कुठले आहेत बघू. दास, मेघ घ आहे, खडपात आणि तळपात, म्हणजे एकूण 4 आहेत. 1 2 3 आणि 4 आहेत. म्हणजे अकारांत म्हणजे काना मात्र काहीच नसलेले. तर इकारांपेक्षा कितीने जास्त आहेत? 1ने जास्त, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला योग्य आहे. आता बघा, या अक्षरमालेत जच्या पुढे लगेच स पण जच्या आधी लगेच स नाही असं किती वेळा आलं?
आता जच्या पुढे लगेच स, इथं ज आहे पण स नाही आहे. जच्या पुढे लगेच स आहे, पण जच्या आधी लगेच स नाही. इथं स आलेलं आहे, त्यामुळे हे नाही. आता जच्या पुढे स आहे, पण जच्या आधी स नाही, हां श आहे, त्यामुळे हे एक वेळ आले. आता जच्या पुढे स आहे, परंतु हे जच्या पुढे लगेच स पण आलेलं आहे, त्यामुळे हे पण योग्य नाही. त्यामुळे एकच वेळा. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता बघा, यदा कदाचित हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 5व्या स्थानावर कोणताही अक्षर येईल. उलट क्रमाने पहिले लिहून घेऊया. त, ची, दा, क, दा, य. उजवीकडून 5वा, उजवीकडून म्हणजे इकडून 1 2 3 4 5 ची हे अक्षर येते. 5व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? ची. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या वाक्यातील ग या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? ग या अक्षरापासून धरायचं, एकच ग आहे. ग या अक्षरापासून डावीकडील म्हणजे ह्या अक्षराच्या डावीकडचे अक्षरापासून म्हणजे ग पण अक्षर धरायचं. ग 1 2 3 4 आणि 5. 5वे अक्षर कुठले? ले येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य. वरील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? आता बघा पी किती वेळा आले पाहूयात आपण. 1 2 3 4 4 वेळा आले. क्यू किती, यस किती वेळा आले बघू. 1 2 3 4 4 वेळा चालेल, म्हणजे पर्याय क्रमांक पहिलाच योग्य येते. आता र भा म त हा या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून व दुसऱ्या व डावीकडून तिसऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याच्यापासून कुठला शब्द तयार होते बघा. म हा भारत, महाभारत हा शब्द तयार होते. आता याच्या उजवीकडून दुसरा कुठला येते शब्द अक्षर? र येते. व डावीकडून तिसरा अक्षर कुठलं येते? भ येते, भा येते. अर्थपूर्ण शब्द बनला बहार, अर्थपूर्ण शब्द तयार होते. बहारचा समानार्थी शब्द बहार म्हणजे ओझे. पर्याय क्रमांक 3 योग्य. आता प्रश्न क्रमांक 23 बघा. या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय निवडा. मध्यभागी बघा एकूण किती अक्षर आहेत पहिलं बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 म्हणजे इकडे 6 आणि इकडे 6 सोडलं तर 6 6 12 आणि मधलं एक 13, म्हणजे इकडे 6 6 सोडावे लागतील. बघा इथे 3 आणि 3 6, इकडे 3 आणि इकडे 3 6, म्हणजे मध्यभागी कुठलं अक्षर आहे ते ध. आणि उजवीकडून 10वे, उजवीकडून म्हणजे इकडून 10वे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 म्हणजे ज हे अक्षर येते. ध आणि ज असलेला, ध आणि ज असलेला पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 24 बघा. गडद निळे जलद भरून आले, शीतल चपलचरण अनिल गण निघाले. या काव्यपंक्ती अकारांत ल हे अक्षर किती वेळा आले आहेत? लम, अकारांत ल म्हणजे ल अक्षर. सोपं आहे प्रश्न. 1 2 3 4 5. सॉरी इथं आपण ले केले, ले नाही, फक्त ल पाहिजे. 1 2 3 4 4 वेळा आले, म्हणजे पर्याय क्रमांक पहिला योग्य. कारण इथं अकारांत ल सांगितले. अकारांत म्हणजे कानामात्रा नसलेले, उकार वेलांटी काही नसलेले. 1 2 3 आणि 4. आता बघा री न त क्ष या शब्दापासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्ध अर्थ आदी आहे? याच्यापासून पूर्ण शब्द म्हटलं तर अंत
रिक्ष यान हे शब्द तयार होते. याच्यामधला आधीचा शब्द तर अंतरिक्ष यान. याच्यामध्ये आधीचा विरुद्धार्थी शब्द अंत, त्यामुळे पहिला अंत हा शब्द पर्याय क्रमांक 4 योग्य. अंत म्हणजे शेवट, आधी म्हणजे सुरुवातीचा. आधी अंत विरुद्धार्थी शब्द तयार होतात. ग, ह, सी, ना, जर या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल? सिंह गर्जना शब्द तयार. सिंह गर्जना. अर्थपूर्ण मध्यभागी कोणते अक्षर येते? ग, म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य. आता बघा, रात्र, मंद, वसतिगृह, खुर्ची, प्रवेश, वास्तू या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने जास्त आहेत? आता जोडाक्षरे असलेले शब्द बघू. जोडाक्षरे असलेले शब्द कुठले कुठले आहेत? रात्र, त्यानंतर खुर्ची, त्यानंतर प्रवेश आणि वास्तू, हे 4 आहेत. आणि जोडाक्षरे नसलेले शब्द किती आहेत? 2च आहेत. मंद, अनुसार नसतो जोडाक्षरे नसणाऱ्याला. आणि गृह हे जरी असले तरी हे जोडाक्षरे नसलेला शब्द आहे. आपण सुरुवातीलाच पाहिले, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे जोडाक्षरे नसलेले शब्द. तर जोडाक्षरे असलेले हे 4 आहेत आणि नसलेले 2 आहेत. म्हणजे कितीने कमी जास्त आहेत? 2ने कमी जास्त आहेत, म्हणजे 2ने कमी आहेत. ल, च, वा, ना, य या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? वा, च, ना, ल, य शब्द कुठला तयार होते? वा, च, ना, ल, य. याच्या मध्यभागी कुठलं अक्षर येते? न, ना. पर्याय क्रमांक 3 योग्य. पुढीलपैकी कोणता शब्द रवी या अर्थाने येत नाही? रवी म्हणजे सूर्याचे समानार्थी शब्द. सविता आहे, प्रभाकर आहे, दिनकर आहे. सुधाकर हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे आणि हे आहे ते सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. तर मग कुठल्या रवी या अर्थाने येत नाही? 4 नंबरचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 30 पहा. आता अक्षरमाला दिली, त्या अक्षरमालेतील मूळ संख्येइतक्या क्रमांकाची अक्षरे घेऊन त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते? आता पहिल्या सुरुवातीला आपण क्रमांक देऊन घेऊयात. 1, 2, 3, 4, 7, 8, 9, 10 आणि 11. आता मूळ संख्येचे क्रमांक, मूळ संख्या तुम्हाला गणितामध्ये माहिती आहे. मूळ संख्या कुठले आहेत? 2, 3, 5, 7 आणि 11. आता याचे जे शब्द आहेत याचे कुठले कुठले अक्षर आलेत? व, म, डा, न आणि क. यांच्यापासून पूर्ण शब्द बनवायचा. अर्थपूर्ण शब्द कुठला बनतो? म, न, क, व, डा. मनकवडा हा शब्द बनतो. म, न, क, व, डा. मध्यभागी असणारे शब्द अक्षर कुठलं आहे? क हे अक्षर मध्यभागी येते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य. अशा प्रकारे आपला स्वाध्याय आकलन या प्रकरणाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. याच्या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.